सातपूरच्या शेतकऱ्यांचा एल्गार, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजूट, शासनाच्या नवीन GR विरोधात हरकती घेण्याचा निर्णय. शासनाच्या नवीन GRमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, म्हाडा तसेच TDR संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संत सावतामाळी क्षत्रिय काशीमाळी समाज मंगल कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शासनाच्या नवीन GRमुळे शेतकऱ्यांवर होणारे संभाव्य परिणाम, म्हाडाचे आरक्षण, TDR तसेच जमिनीच्या हक्कांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या नवीन GRमुळे शेतकऱ्यांच्या एकूण जमिनीपैकी सुमारे 50% जमीन आरक्षणात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर परिणाम होणार आहे. तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर सुमारे 70 ते 75 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस ॲडव्होकेट गोपीनाथ तिडके, अंबडचे प्रगतिशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, नगरसेवक नितीन बाळानिगळ, माजी प्रभाग सभापती सुरेश नाना भंदुरे, नगरसेविका सौ सविताताई काळे, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री तुकाराम बंदावणे, मोहन बंदावणे, प्रभाग समिती सदस्य श्री विजय भंदुरे, विवेक कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री दीपक मौले, चेअरमन श्री दिलीप भंदुरे, सामाजिक कार्यकर्ते श्री तुषार भंदुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित शेतकरी बांधवांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या नवीन GRबाबत भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि हक्काचे संरक्षण झालेच पाहिजे अशी एकमुखी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शासनाकडे कायदेशीररित्या हरकत नोंदवावी असे आवाहन करण्यात आले. हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2026 असून सर्व संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती दाखल कराव्यात असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. यावेळी सातपूर प्रभाग समिती सदस्य श्री विजय भंदुरे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आणि पुढील बैठकीची तारीख लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.